मी आता पेरू प्लॉट 2 मध्ये आहे. तर तुम्हाला म्हटलं होतं की आता 1 नंतर 2 नंबर आपल्याला कंटिन्युएशन करायचे 15 ते 20 दिवसाला. परंतु आता 1 नंबरचे खत वगैरे भरून त्याला पाणी लावायचं आहे. म्हणजे तो प्लॉट 25 तारखेला पहिलं पाणी होईल. मग तिथून त्याला कंटिन्युएशन राहील सगळ्या प्रॅक्टिकलला. आता हा प्लॉट 2 नंबरचा ह्याची आज छाटणी चालू केली आहे. तुम्हाला म्हटलं होतं की आपण ह्याची हाईट कमी करतोय. हाईट का कमी करतोय? फॉर्म लावायला अडचण येते, स्टूलवर उभा टाकत नाही, लोक व्यवस्थित लावत नाहीत. मग बऱ्याच अंशमध्ये वरचा जो जांब आहे त्याला फॉर्म लागत नाही आणि तो जांब वरच्या लेवलला जंबो बनतो, वेळेवर लवकर पिकत नाही, मग तो डागी होतो आणि विनाकारण ह्याचा अन्नद्रव्य खातो झिरो किंमतीमध्ये. त्यासाठी मग त्याचं टॉप बऱ्यापैकी हाईटला घेणं चालू आहे. हे बघा आपला हात जिथं पोचतो तिथं टॉप केलेला आहे, म्हणजे ह्याला फांद्या फुटतील आणि हा जो गॅप आहे तो गॅप मिळून येईल. अतिशय सुंदर छाटणी चालू आहे. हे बघा दुसरं झाड पण तसंच केलेलं आहे. हे जी मधली फांदी आहे ही टॉप केलेली आहे. का तर ह्याच्यावर फांदी गेल्यानंतर त्याला आपण फॉर्म लावू शकत नाही, विनाकारण तयार होता जांब, किंमत मिळत नाही, सड होती. जंबो जेवढा मोठा जंबो होईल तेवढा सगळ्यात जास्त लवकर त्याला डाग लागतो. म्हणून ह्याची साईज कमी करून भविष्यामध्ये ह्याला आकार आणखीन कसा देतील हे चालू आहे त्या हिशोबानं. तर 2 नंबर सोबत कोणी शेतकरी बांधव असतील त्यांनी 1-2 दिवसात छाटणीचे नियोजन करा. छाटणी करा, लेट जाऊ देऊ नका. लेट ह्याच्यासाठी जाऊ द्यायचं नाही. जेव्हा 15 फेब्रुवारीच्या पुढे टेम्परेचर वाढेल, टेम्परेचरमध्ये फुल टिकत नाही, मग आपण केलेली सगळी मेहनत पाण्यात होऊन जाईल. तर जेणेकरून टेम्परेचर वाढण्याच्या अगोदर ह्याची सेटिंग झाली पाहिजे, तर ह्या प्लॉट आपल्या कामात येतो. त्यासाठी बांधवांना एकच आव्हान आहे की ज्याचं ह्या प्लॉटसोबत जो कोणी आहे त्यांनी 1-2 दिवसात छाटणीचे नियोजन करा आणि ह्याचे मग बाकी जे प्रॅक्टिकल जे आहेत मी तुम्हाला वेळेवर सांगणार आहे. नमस्कार.